चला, छानसा व्हिडिओ होणार आहे. इकडे आमची शेती. आता मी जाते मोटर चालू करायला. त्या व्हिडिओला कंटिन्यू राहा. असेच छान छान शेताकडचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता किती आभाळ आलेले. पाऊस काय येत नाही, फक्त आभाळ येते. तर चला आता शेतामध्ये एक फेरफटका पण मारून यावा. तर चला म्हणलं शेतातून एक फेरफटका मारून यावा आणि मोटर पण चालू करून यावं म्हणून बाहेर आले. तर ह्या बघा, जास्वंदीच्या झाडाला किती छान फुलं आलेली. नवीन झाड आणलेले, गुलाबी कलरचं फुल येते त्याला आणि एवढी सुंदर फुलं येतात. आणि विशेष म्हणजे ही फुलं 2 दिवस म्हणजे उमललेले आहेत तशीच राहतात, चुकत नाहीत, काय नाहीत. त्यामुळे मला एक व्हिडिओ घ्यावा. तर इथं मी ह्या कुंडीमध्ये बघा एक चाफ्याची फांदी लावली होती, मस्त अशी फुटलेली. आणि एक गुलाबाची फांदी सहज अशी म्हणजे फक्त चिखलामध्ये रोवून दिली ती. तर बघा किती छान डोळं फुटलेले आहेत तिला 3 जागेवरती. आता बघू जसं जसं वाढ होईल तसं मी हे झाड दाखवूनच तुम्हाला. पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशी झाडं फांद्या सहज लावल्या ना तरी लगेच फुटून येतात व्यवस्थित. मस्त आता याचं गुलाबाचं झाड तयार करूया आपण. तर चला मी शेतामध्ये चाललेले. तर घराच्या जवळच समोरच आमची शेती आहे आणि तिथून जाताना सगळ्यात अगोदर मला ही सुगरणीची घरटी दिसली. विशेष म्हणजे मला वाटतं ह्या दिवसात सुगरणी घरटी तयार करत असावीत, कारण बघा अजून काही घरट्यांची कामं अपूर्ण आहेत आणि हिरवगार गवत आहे. म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर घरटी तयार करून घ्यायची अशी तयारी असते. आणि बघा सुगरण हा पक्षी पण एका घरट्यामध्ये बसलाय म्हणून मी खास शूट घेतला. म्हणलं दाखवावा कसा पक्षी असतो. नावाप्रमाणे सुगरण एवढं छान घरटं तयार करणारा पक्षी. दिसायला सुद्धा तितका सुंदर आहे, पाहू शकताय पिवळा. मी जवळ नाही गेले, झूम करून दाखवते, कारण जवळ गेलं तर उडून जाईल. ते गीत आहे ना, खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिल्लासाठी तिनं जीव झाडाले टांगला. तशी ही सुगरण आपला जीव एका पिल्लाच्या जीवासाठी झाडाला टांगलेला असतो, असं ह्या घरट्याचं एक गीत आहे. तर चला चालले मी आता आमच्या शेतामध्ये. पाहू शकता आमच्या शेतात फक्त ऊसच आहे, बाकी काय नसतं. कांदा आणि ऊस असतो. तर नुकतीच या ऊसाची बांधणी झालेली. तर जे ड्रिपच्या नळ्या आहेत त्यावरती अशा टाकलेल्या आहेत बघा ऊसावरती, आणि ऊस बांधून घेतलेला आहे. मस्त वातावरण झालेलं आहे आज ढगाळ. 2-3 दिवस झालं भरपूर आभाळ येते पण पाऊस काही येत नाही. बघा अशा पद्धतीने ह्या ड्रिपच्या नळ्या ऊसावरती टाकायच्या बांधणी करताना आणि नंतर परत त्या नळ्या घेऊन खाली सरीमध्ये अंथरून द्यायच्या इथं, म्हणजे व्यवस्थित भिजतं. तर लाडू पण आलाय माझ्याबरोबर. मी कुठं पण गेले ना तरी लाडू माझ्यासोबतच असतो. तर चला, इथं एक बोरीचं झाड होतं बघा. मी तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवली पण होतं बोरं. आता जुलै महिना आहे आणि कुठलाही बोराचा सीझन नाही, पण इतकी बोरं त्या बोरीला आल्यात आणि बाकीच्या झाडांना कुठल्याच एका पण झाडाला बोर नाही. आणि पिकलेत पण बघा. मला 4-5 पिकलेली बोरं पण गावली, खाल्ली, मस्त लागली. म्हणजे सीझन नसताना जर एखादं फळ भेटत असेल तर त्याची चवच काही वेगळी असते. भरपूर बोरं आलेलीत, कसं काय आलेत काय माहिती नाही, पण सीझन नसताना आलेत बोरं. ह्याला घेतली 2-4 बोरं. बघा शेतात गावाकडे राहायला असलं ना, असा रानमेवा वेळोवेळी खायला भेटत असतो आणि सीझन नसतानाही खायला भेटतो कधी कधी. त्यामुळे छान वाटतं गावाकडचं वातावरण. कसं वाटलं आपलं बोरीचं झाड आणि अचानक आलेली त्याला बोरं, कमेंट करून नक्की सांगा. तर चला मी चाललेली मोटर चालू करायला. मोटर म्हणजे सोलर आहे आमच्या रानामध्ये, सोलर पंप, लाईटवरची नाही आहे ही. तर पाणी टाकी भरायची होती म्हणून चालू करायला. पण आज ढगाळ वातावरण आहे त्यामुळे लवकर काय पाणीवरती चढणार नाही, पण चालू तर करूया. तर हा आहे आमचा सोलर. आमची सगळी शेती या सोलरवरतीच भिजून होती. तर आले मी आता चालू करायला. सोपं आहे चालू करायचं, पण हे निळा खटकावरती घ्यायचा आणि इकडे एक ऑन ऑफचं बटन आहे ते दाबायचं. तुम्हाला जर सोलरविषयी जास्त माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. आपण सोलरवरती एक स्पेशल व्हिडिओ बनवूया की कसं सिस्टीम आहे, कसं काय आहे. इकडं आमची विहीर आहे, पाहू शकता. आम्हाला अजून पाऊस झालेला नाही पण आमची विहीर गच्च भरलेली आहे. 7 विहीर आहे ही. भरपूर पाणी आहे, आम्हाला पाण्याचं काही टेन्शन नाही. आणि कायमस्वरूपी असंच असतं, कधीतरी थोडंसं 1-2 हात खाली जातं, नाहीतर जातच नाही पाणी खाली. खूप पाणी आहे विहिरीला आमच्या. इथं पण सुगरणीची घरटी ती 1-2 बघा. खूप छान वातावरण आहे आमच्या शेतामधलं. आपल्या शेतातले व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की सपोर्ट करा. जाते आता, मोटर चालू केलेली, आता घरी जायचं आहे. कसा वाटला आपला शेतामधला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहायला आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.